10वीचे विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की मी IMP क्वेश्चन्स या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. की मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं की IMP क्वेश्चन्स व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. तर भरपूर जणांनी IMP क्वेश्चन सर्व 21 तारखेला पेपर आहे, काहीतरी करा. तर त्यासाठी आपण IMP क्वेश्चन्स या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत. त्यामुळे हे शेवटपर्यंत पाहिजे. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करायचे. मराठीच नव्हे तर सर्व विषयाचे पेपर्स IMP क्वेश्चन विथ सोल्युशन्स दिले जातात. त्याचबरोबर तुमचा रिझल्ट लागेपर्यंतच्या सर्व न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातात. तर आता तुमच्याकडे वेळ कमी आहे. तर पहा, वेळ कमी आहे तुमच्याकडे. आता मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे, जो की 20 तारखेला, ठीक आहे. आणि 21ला तुमचा पेपर आहे. तुम्ही 21च्या संध्याकाळी हा व्हिडिओ पाहत असाल किंवा 21च्या सकाळी पहाटे 5-6ला पाहत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स सापडण्यासाठी भरपूर वेळ लागलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला, व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहा, सगळ्यात पहिले उतारा जो दिला आहे तो या ठिकाणं पहा. जो माझी आजीचा जो उतारा आहे, या ठिकाणी माझ्या आजीपासून तुम्ही बुक घ्या आणि तो उतारा टिक मार्क करून घ्या. माझी आजीपासून ते या ठिकाणी उतारा आहे बघायची, ठीक आहे. हा उतारा IMP आहे, ठीक आहे. VIMP आहे, ठीक आहे. हा उतारा भरपूर दूध देणारी या ठिकाणी लिहायची आहे. जवळपास 5.5 फूट उंचीची या ठिकाणी लिहायची आहे. तुम्हाला ॲन्सर आता तुम्हीच लिहा, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, तुमचाही वेळ जाईल. त्याच्यामुळे मी पटापटा सांगणार आहे. त्यानंतर आहे लेखकाची आजी धार जी काढायला निघायची, ठीक आहे. त्याचं खालील वाक्य चुकीबरोबर हे ओळखायचं आहे. लेखकाच्या घरी जे आहे एक गावरान गाय होती. चुकीबरोबर हे ओळखायचं आहे. सोमत इजी असतं, ठीक आहे. सोमतचा क्वेश्चन कोणताही येऊ शकतो. सोमतचं मी होता पण मी दिलेला नाही. नेक्स्ट स्लाईड पहा. टिपालियाचं VIMP याला करायचं आहे. VIMP आहे हा. उत्पत्ती कोशाचे कार्य 100% येणार म्हणजे येणार आहे. ॲपियर 6 क्वेश्चन पेपरमधला आहे हा. तर त्यामुळे हा ह्यावेळेस पण येणार आहे, ठीक आहे. खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. आनंद गगनात मावेना. हा सिंपल आहे, पण काही जणांना 1 मार्कसुद्धा मिळणं कठीण असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी पण हा प्रश्न घेऊन आलेला आहे. त्यानंतर आहे, मी फास्ट का सांगतोय पहा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा उद्या पेपर आहे. तुमची तयारी अजून ज्यांची झाली नसेल त्यांना अजूनही पासिंगचा जर हे असेल तर त्यांनी 100% व्हिडिओचा फायदा होईल त्यांना, आणि ज्यांना आउट ऑफ पाडायचे आहेत त्यांना देखील होईल, ठीक आहे. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आनंद गगनात न मावेना. तर हा 3 क्वेश्चन पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे. सलग म्हणजे मागच्या वर्षी नव्हता आला फक्त, त्यामुळे हा क्वेश्चन VIMP आहे, ठीक आहे. खाली मुद्द्यांच्या वरून गोष्ट तयार करा. गोष्ट आणलेली आहे ही गोष्ट, ठीक आहे. ही गोष्ट VIMP आहे. VIMP, ठीक आहे. VIMP करून ठेवा. ही गोष्ट पहा. शाळेत जाणारा कष्टाळू प्रामाणिक मुलगा, वाईट मित्रांची संग, शिक्षकांची काळजी, मुलाला घेऊन बाजारात फेरफटका, उत्तम प्रतीची आंब्याची खरेदी, एक खराब झालेला आंबा, 2 दिवसांनी पाहणी, नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब, संदेश. 2 क्वेश्चन पेपरमध्ये 100% आला होता. ह्या क्वेश्चन पेपरमध्ये पण यायचे चान्सेस आहेत, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन स्किप करायचा नाही. तुम्ही जे स्किप करणार ते क्वेश्चन 100% येणार. हे फिक्स असतं बोर्डाचं. योगासन वर्गाचे आकर्षक. आता जाहिरात, भरपूर जण म्हणले की सर जाहिरातचंच भरपूर कमेंट होते. तर याची योगासन वर्गाची एक जाहिरात आहे, ती एक करून ठेवा, ठीक आहे. हीच जास्त 2 क्वेश्चन पेपरमध्ये दिसली, बाकीच्या वेगवेगळ्या देत आहेत, ठीक आहे. ही पण मग मी IMP दिलेली आहे तुम्हाला, ठीक आहे. आता पहा नेक्स्ट स्लाईडमध्ये पारिभाषिक शब्दाला एकदम सिंपल आहे. वर्कशॉप या शब्दाला मराठीतून काय म्हणतात ते लिहायचं आहे. खालील शब्दाच्या विरुद्ध शब्द लिहायचा आहे. सोय, गैरसोय, ठीक आहे. खालील शब्दाला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. एकदम इझी आहे. युनिटला काय, तर पहा या ठिकाणं सगळ्यात पहिले मधूचे जे कृत्य आहे ते संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचे अभिप्राय स्पष्ट करा. तर तुमचे अभिप्राय स्पष्ट करायचे. हा 2 ते 3 मार्क्ससाठी प्रश्न येऊ शकतो किंवा स्वमत येऊ शकतं, ठीक आहे. आता गिरजा कीर यांच्या येडडब्बू या कादंबरीवरील विनोद तुमच्या शब्दात लिहा. हे स्थूल वाचनमधील क्वेश्चन VIMP आहे, ठीक आहे. कवितेतील खालील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. आता ही वस्तू कविता जी आहे ती आता एक क्वेश्चन पेपरमध्ये आली होती, मागच्या वर्षी नव्हती आली, त्यामुळे ह्या वर्षी यायचे चान्सेस आहेत, ठीक आहे. ह्या ओळीचं तुम्ही रसग्रहण अपेक्षितमध्ये शोधून ठेवा, ठीक आहे. आता तुमच्याकडे टाईम नाही तर फास्ट जा, शोधायला लागा, ठीक आहे. आता मी एवढे जे IMP क्वेश्चन आता तुमच्यासाठी आणलेले आहेत, जास्त काही देत नाही, कारण तुमचा अभ्यास जेवढा झाला आहे तेवढा आणि हे त्याच्यात ॲड करा, ठीक आहे. तर भरपूर मार्क्स चांगले पडतील. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. कमेंट करा किती % अभ्यास झाला आहे. 10%, 20%, 30%, आणि हा मिळून तुमचा 50-60% हा अभ्यास जो आहे तो आहे
एक 25 ते 30% दिलेला आहे मी अभ्यास, जो VIMP आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला असेच नवनवीन पेपर्स वगैरे भेटत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.